आनंदकंद भगवान श्रीकृष्णाच्या परममंगल परमदिव्य परमश्रेष्ठ परमदिव्य या चरित्रामध्ये गेली 7 दिवस आपण हा आनंद उत्सव साजरा करत आहोत। श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सखाराम महाराज यांच्या या समाधी उत्सवाचं औचित्य साधून आज आपण भागवताला पूर्णाहुतीकडे नेत आहोत। राजा परीक्षितीचं जीवन हे सातत्यानं निरामय बनत जाणार जीवन आहे। निराभिमान, निर्लोभ आणि निरामय जीवन प्राप्त करायचं असेल तर आपल्याला कुठंतरी निष्काम निराळा ही जोपर्यंत स्थिती तयार होत नाही, साधना करत असताना साधकानं अत्यंत निष्काम निर्लोभ वृत्तीनं सेवा करावी। परीक्षिती राजाला 7 दिवसामध्ये भागवत समजलं। याचा अर्थ काय? परीक्षिती राजानं 7 दिवसामध्ये प्रपंच समजून घेतला। परमार्थ समजण्याकरता मनुष्य ज्ञानी आहेच। अगा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील। ही जी असणारी स्थिती आहे त्या स्थितीचं बारकाईने चिंतन करायचंय। मानवी जीवन हे असंच आहे महाराज। आज राजाची जी वृत्ती आहे ती असणारी वृत्ती हळूहळू प्रपंचापासून बाजूला होत चाललेली आहे आणि ती वृत्ती आता त्याच्याकडे लीन होत चाललेली आहे। आज शुक परीक्षितीला सांगतात, राजन परमात्मानं एक एक कार्य केलेलं आहे आणि भगवंताचं सगळ्यात मोठं कार्य जर काय असेल तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी। मला तुम्हाला एक साधं उदाहरण सांगायचंय। देव कोणते 2 काम करतो सांगता येईल? देव 2 कोणती कामं करतो? मी सांगितलं तरी तुम्ही सांगत नाही। आत्ता सांगितलं भक्ता राखे। आपण एवढी 2च कामं करा ना। आपण भक्ती राखे, भक्तीला राखा, आणि दुर्जनाशी संवारी, आपण दुराचाराचा काय करा? संवार करा। नुसती भक्ती नका वाढवू महाराज। आपण भक्ती वाढवली पण ती भक्ती वाढवत असताना आपण दोषाचं निर्मूलन केलं नाही। गुणाची वृद्धी आणि दोषाची निवृत्ती या दोन्ही गोष्टीमध्ये जर सातत्य असेल तर मला वाटतं आजही तुमची जी भक्ती साधना आहे ती खऱ्या अर्थानं तुमचा जन्म राहणार नाही, तो आपला अवतार बनेल। म्हणून आज भगवंतानं काय केलं? राजा परीक्षितीला आज जीवनाचा अर्थ कळाला होता, जगण्याचा अर्थ कळाला होता, मृत्यूचं भय कमी झालं होतं
आता तो मृत्यूला मृत्यू मानत नव्हता. त्याला माहीत होतं महाराज, हा मृत्यू कसा आहे, हे जीवन कसं आहे. कबीरजीनं याचं अनेक प्रकारानं जीवनाचं आणि मृत्यूचं वर्णनही केलेलं आहे महाराज, की मानवी जीवन कसं आहे आणि मानवी जीवनातली मृत्यूची दशा कशी आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, आप देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, आप देती नहीं. बोला बोला. जीवनाची स्थिती आहे त्याचं चिंतन बारकाईनं करत चला. आज परमात्माची मुलं पिंडारकावर एकत्र येतात. काय असतं लक्षात ठेवा, मानवी जीवनामध्ये दोन गोष्टी असतात, त्या जर बदलल्या ना तर मनुष्याच्या वाट्यात, मनुष्याच्या हातात परिस्थिती राहत नाही. मला त्यातली पहिली गोष्ट आहे तिचं नाव आहे विचार, आणि दुसरी गोष्ट आहे तिचं नाव वेळ. विचार बदलणं आपल्या हातात आहे आणि वेळ बदलणं काळाच्या हातात. वेळ बदलली की कोणाचंही काही चालत नाही, आणि विचार बदलले चांगले असतील जीवनाचा मार्ग चांगला होईल, विचार वाईट असतील जीवनाचा मार्ग विरुद्ध दिशेला जाईल. जीवनामध्ये दोन गोष्टी बदलू देऊ नका. आज परमात्माचा परिवार आहे, पण याच परमात्माच्या परिवाराचा विचार बदलला. विचार बदलला, काय स्थिती बनली ते. शास्त्र सांगतं चार गोष्टीकडे पाहिल्यानंतर श्रद्धा तयार व्हावी: मंदिर, साधू, गाय आणि ब्राह्मण. निदान नतमस्तक तरी व्हावं. नाही होता आलं, निदान द्वेष करू नका. या मुलांनी काय केलं, काही ऋषी मंडळ बसलेलं होतं. विश्वामित्र सितकनो, दुर्वासो भृगुरंगिरा, कश्यपो वामदेवो त्रिर, वशिष्ठो नारदादयः. दुर्वास, कश्यप, अत्री, वशिष्ठ, वामदेव अशी महान ऋषी होते.
या ऋषींना त्यांनी पाहिलं आणि या मुलाच्या मनात संशय निर्माण झाला. लक्षात ठेवा, ज्या दिवशी सत्संग आणि साधूकडं पाहिल्यावर संशय निर्माण होईल ना, त्या दिवसापासून आपला विनाशकाल जवळ आला हे निश्चित आहे. साधूकडं आणि सत्संगाकडं पाहून श्रद्धा नाही निर्माण झाली तरी चालेल, फक्त काय निर्माण होऊ देऊ नका, संशय निर्माण होऊ देऊ. मनोनी संशयावनी थोर, अनेक नाही पाप घोर. यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला मला, आणि ते एकमेकाला बोलू लागले, का रे म्हणे, खरं ते साधू त्रिकालज्ञानी असतील, कळत असेल यांना. आणि त्यांनी परमात्माचा सांब नावाचा मुलगा आहे महाराज, त्या सांबाला स्त्रीचं पार्ट दिलं, थोडं दूर उभं केलं आणि या ऋषींची परीक्षा घेण्यासाठी त्यातली काही मुलं त्या ऋषीच्या जवळ जातात. त्यांना सांगतात, ती पलीकडे स्त्री दिसते, पृष्ठम विलज्जता, साक्षात ती आपल्याकडे यायला लाजते. पुत्र कामा प्रसोषंती, तिने विचारले मला मुलगा होईल का. त्या वेळेला ऋषींनी ओळखलं होतं, अरे ही मुलगी नाही, हा मुलगा आहे. आणि ही मुलं विनाकारण आपली परीक्षा पाहू लागले. त्या ऋषींना राग आला आणि त्या ऋषींनी त्या मुलांना सांगितलं, मुलांना तुम्ही आमची परीक्षा घेऊ लागलात, पहिल्यांदा ऐका, जिला तुम्ही स्त्री म्हणता ती स्त्री नाही. ती विषयतवाम स्त्री वेशे सांब जांबवती सुतम, ईशाम पृच्छति वो विप्रा अंतर्वत्नासी ते क्षणः. ती स्त्री नाही, तो सांब नावाचा मुलगा आहे. आणि तुम्ही आम्हाला जर विचारत असाल काय होणार आहे तिला, ऐका, एवं प्रलब्धा मनयस्तु न च कुपितान नृप जनयिष्यन्ति मंदां मुसलम कुलनाशनम. जा म्हणे, एक मुसळ जन्माला येईल आणि ते तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल. याचा अर्थ काय करायचा? गवताची गंज जाळायची असेल तर आपल्याला तेवढा अग्नी नाही लागत, तेवढा अग्नी नाही लागत. एक काडी देखील अधिक होते. लक्षात ठेवा, प्रपंच बिघडण्यासाठी अथवा परमार्थ बिघडण्यासाठी फार मोठ्या घटनेची गरज नाही. छोटीशी घटना सुद्धा जीवन बिघडून टाकते. शास्त्रकारानं तुम्हाला मला काय सांगितलं, तुम्हाला मला हेच सांगितलं की बाबा रे, तुम्ही सावधान किती आहेत त्याही पेक्षा तुम्ही बेसावध नाहीत ना, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं. या मुलाकडून घडलेली ही छोटीशी घटना आज त्यातून त्यांना मिळालेला शाप होता. मी अनेक वेळेला सांगत असतो, शाप आणि आशीर्वाद ही अंतःकरणाची भाषा आहे बरं, ही वाणीची भाषा नाही. एखाद्या माणसाच्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे, तुमच्या सेवेनं तो खूप प्रसन्न आहे, त्याला तुमच्याविषयी खूप आत्मीयता आहे, आणि त्याच्या मुखातून तुमच्याविषयी जर एखादा शब्द निघाला, देव तुझं कल्याण करो, तर त्याला आशीर्वाद म्हणावा. या वेदमूर्ती वसंत काका बल्ला यांचं आगमन आहे. आपलं स्वागत आहे. बसा.
मानवी जीवनामध्ये गणेश देवा बल्लाळ आपलंही स्वागत. इकडे इकडे इकडून बस. पाणी सांगू कोणाला? बस घरी बस. मानवी जीवनामध्ये ही जी असणारी स्थिती आहे ती अशाच पद्धतीची असते. छोटीशी घटना फार मोठं स्वरूप धारण करते. त्याला दुसरं उदाहरण सांगू तुम्हाला, ऐका. काहीतरी छोटासा फोड आलेला आहे, छोटासा फोड आलेला आहे. उपाय करावा का दुर्लक्ष करावं? सहज महाराज उपाय करावा. नाही म्हणे छोटा आहे, काय होणार आहे त्यानं, काय होणार आहे त्यानं, काय होणार आहे त्यानं. सांगू तुम्हाला काय होणार आहे. आज कशानंच काही होत नाही, पण काही दिवसानं झाल्याशिवाय. हे नेहमी सूत्र लक्षात ठेवा. मला या जगातली कोणतीही क्रिया तुम्ही करत असताना मनुष्य जेव्हा जेव्हा त्याच्यावर दुर्लक्ष करतो त्या वेळेला ती एक भयंकर स्वरूप धारण करत असते. आज मुलं घाबरली, पाहतात तर खरोखर सांबाच्या लुगड्यातून त्यांना एक मुसळ दिसलं. आता काय करणार होते? आता काही विलाज नव्हता. घटना घडून गेलेली होती. घडलेला प्रसंग वसुदेवाला कळाला आणि वसुदेव अत्यंत व्यथित बनले. मला अत्यंत व्यथित बनले. का घडावं हे माझ्या? खरा जो जाणता असतो महाराज, तो त्याच्याकडून घडल्यावर दुःखी होतो का त्याच्या परिवाराकडून घडल्यावरही दुःखी होतो? तो म्हणतो माझ्याकडून तो सोडा, पण माझ्या परिवाराकडून तरी का घडावं असं, माझ्या मुलाकडून तरी का घडावं असं, माझ्या भावानं तरी का करावं असं. अरे त्याला परिवारातही विरुद्ध घडावं असं कधीच वाटत नसतं. आज वसुदेव नारदाकडे जातात आणि नारद वसुदेवाला ब्रह्मज्ञान सांगतात. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. मानवी जीवन हे अत्यंत दुर्लभ आहे आणि या दुर्लभ असणाऱ्या मानवी देहामध्ये तुम्हाला मला इथं काही दिवसाचा मुक्काम करायचा आहे आणि काही दिवसानंतर या जगाचा निरोपही घ्यायचा आहे. मला फक्त इथं राहत असताना एक काम करा महाराज. घरात राहत असताना माझं घर म्हणून राहावं का आपलं घर म्हणून राहावं? बोला. घरात राहत असताना माझं घर म्हणून राहायचं का आपलं घर म्हणून? कसं? आपलं घर. आणि परमार्थाच्या या कथेच्या मंडपात बसल्यावर माझा मंडप का आपला मंडप? कथेच्या मंडपात आपण आहेत, माझा मंडप का आपला मंडप? माझा मंडप म्हणायचं महाराज, मग उठून गेल्यावर झाडू नाही आपणच काढू. इथं आपला मंडप आहे, कोणीतरी झाडील. मंडप कोणाचा? घर आपलं, घर माझं आहे. मला झाडलं पाहिजे, ते घर माझं आहे. मी असं नाही म्हणत महाराज घर आपलं म्हटल्यानं, आपलं घर म्हटल्यानं आपुलके वाढते आणि आपला मंडप म्हणल्याने आपुलके वाढते, नाही असं नाही. पण त्याच्यामधलं जे ममत्व आहे त्या ममत्वामध्ये भेद होतो. आज या देहामध्ये राहा, फक्त या देहाला माझं म्हणू नका. या घरामध्ये राहा, या घराला माझं म्हणू नका. एका वाक्यामध्ये सांगतो महाराज, याच्यापासून फक्त अनासक्त भाव तयार करत चला.
गोड प्रमाणे महाराज हा देह एका कार्यासाठी आणलेला आहे. याला 4 उद्देशानं जोडा. ऐका जरा, 4 उद्देशानं जोडा. त्यातला पहिला उद्देश आहे धर्म, दुसरा उद्देश आहे धंदा, तिसरा उद्देश आहे धन आणि चौथा उद्देश आहे ध्येय. धर्म, धंदा, धन आणि ध्येय, बस हे जीवनाचे 4 उद्देश ज्याला साध्य झाले, नक्की त्याचं ऐहिक आणि पारलौकिक जीवनही सुखी आहे. तुम्हाला धंद्यातन, धनातन, पारलौकिकाचा काय संबंध आहे? पहिल्यांदा काय जोडलंय? धर्म जोडला. धर्म जोडला असेल आणि धर्मानं धंदा करत असेल तर तो धंदा परमार्थ होतो. धर्मानं धन मिळवत असाल तर ती संपत्ती दैवी होते. आणि धर्मानं तुम्ही ध्येय प्राप्त करत असाल तर तुमचं कार्य मोक्ष ठरतं. म्हणून फक्त त्याच्यातला जो धर्म आहे त्या धर्माला प्राधान्य देत चला. हे जीवनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि जीवनाचं हे मुख्य उद्दिष्ट ज्या वेळेला साध्य होतं त्यावेळेला जीवन अनेक अंगानं चांगलं बनतं. शुकदेव वर्णन करताना सांगतात, राजन काही नवाचा मनसेंद्रियर्वा बुद्धात्मना वा नुसरत स्वभावा करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पये. हे जे शरीर आहे मला आता आपलं उदाहरण होऊन गेलं. हे शरीर मला वाटतं कसं असावं सांगू तुम्हाला. शरीर पहिल्यांदा शरीर स्वस्थ असावं. आपलं स्वास्थ्य म्हणजे आरोग्य काय असावं? चांगलं असावं. दुसरं जे शरीर आहे ते सशक्त असावं. त्या शरीरामध्ये काय असावं? बल असावं. तिसरी गोष्ट ते शरीर स्वच्छ असावं. नीट बघा बरं, शरीर कसं असावं? स्वस्थ असावं. गाडी थांबा ना, तिथं जाता थांबा तिथं. शरीर स्वच्छ असावं, शरीर स्वस्थ असावं, शरीर स्वच्छ असावं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू तुम्हाला, मला शरीर सेवामय असावं. शरीर सेवेला गे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तेच शरीर आहे, फक्त त्या शरीराला स्वस्थ, स्वच्छ, सेवामय अशा पद्धतीनं तुम्ही ठेवत गेला की तेच शरीर देखील तुम्हाला साधनेला कारण ठरत चालतं. आज या प्रत्येक नारायणानं इथं भिन्न भिन्न प्रकारचा उपदेश केला. देवर्षी नारद वसुदेवाला सांगतात, वसुदेवा काही गोष्टीच अशा असतात महाराज, माणसाला मिळण्यासाठी प्रारब्ध लागतं. ऐका जरा, मिळण्यासाठी प्रारब्ध लागतं. पैसा मिळण्यासाठी प्रारब्ध लागतं का कळण्यासाठी प्रारब्ध लागतं? जाऊ द्या, सोपं विचार. पैसा मिळण्यासाठी प्रारब्धाची गरज आहे का कळण्यासाठी? मिळण्यासाठी. कळण्यासाठी बरोबर आहे. मिळण्यासाठी काय लागते? प्रारब्ध लागतं महाराज. कळण्यासाठी पुण्य लागतं महाराज. त्यावेळेला तो योग्य मार्गाला जातो. प्रारब्धानं कोणालाही मिळू शकतो पैसा, असं काही नाही की सज्जनालाच मिळतो म्हणून. पैसा हा प्रारब्धानच मिळतो, हे नेहमी लक्षात ठेवा. पैसा मिळण्यासाठी प्रारब्ध लागतं, पण तो पैसा कळण्यासाठी पुण्य लागतं. पुण्य शब्दाचा अर्थ आहे महाराज विवेक, विचार. हा सगळा पुण्याचा भाग आहे. तो ज्या वेळेला तुमच्याकडून तयार होतो त्यावेळेला
मनुष्य सातत्याने विचार करतो की माझ्याकडून होणारी प्रत्येक घटना ही फक्त पापाला कारण ठरवणे. चला पुढचा विषय मांडतो आपल्या पुढं. माणसानं दिवसभर पुण्याचा विचार करत जावा का पापाचा? पापाचा करत जा. मी विचार म्हणतो बरं, पाप करा नाही म्हणलं. तुम्ही पुण्याचा म्हणले असते ना तर मग विचार करण्यात तरी काय मिळणार? कालपासून ठरवलं विचार करत होता भागवताला जायचं का नाही. काय उपयोग आहे त्या विचाराचा? पुण्याचा विचार नाही मला, पापाचा विचार महत्वाचा आहे. पापाचा विचार जर डोक्यात असेल ना तर मनुष्य अयोग्य घटनेपासून स्वतःला दूर ठेवेल. याला तुकोबारायांचं प्रमाण आहे मला. पापाची वासना नको दाऊ द्रोणा, दाऊनी काय विचार. तुकोबारायाकडे दोन्ही विचार होते मला. डोळे तुम्ही विचाराच्या सातत्यानं तुमच्या मनामध्ये समर्थ रामदास स्वामीचे जर आपण मनाचे श्लोक पाहिले तर याच्यात दुसरं काही नाही महाराज. विचारी मना तूची शोधून पाही. आपल्या मनाला सातत्यानं विचार करायला लागलेला. आज देवर्षी नारद वसुदेवाला सांगतात, वसुदेवा तुम्हाला कृष्ण मिळाला होता, कृष्ण तुम्हाला कळाला नाही. कृष्ण कळण्यासाठी काय लागतं? पुण्य लागतं. चला त्या पुढे जाऊन सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी लवकर समजेल. पंढरपूरला जन्माला आलेल्या माणसाला विठ्ठल मिळाला का कळाला? काय झालं? भाऊ मिळाला का कळाला? तुम्ही दोन्हीला मान कशी हालता? महाराज त्यांना मिळाला पण काय झाला नाही? कळाला. मिळण्यासाठी तुका म्हणे होता ठेवा. मिळण्यासाठी होता ठेवा महाराज. त्या ठेव्यानं तो मिळालाही, पण आता कळण्यासाठी ज्या पुण्याची गरज होती. कारण बुद्धीचे दोन प्रकार सांगतो, ऐका जरा. इंद्रियाला चालवण्यासाठी बुद्धीची गरज जास्त आहे. इंद्रियाला चलनक्षम करण्यासाठी बुद्धी लागते का स्वतःच्या बुद्धीला चलनक्षम करण्यासाठी बुद्धी लागते? आता बुद्धी शब्द डबल वापरला मी. याचा अर्थ असा लावा की डोळ्याला पहा म्हणावं लागतं का पाहतात? पाहतात. पण बुद्धीला विचार कर म्हणावं लागतं. मनाचं जे दोघावर नियंत्रण आहे, इंद्रिय आणि बुद्धीवर, त्यात मला नाही वाटत इंद्रिय फार परवानगी घेत असतील मनाची. इंद्रिय फार परवानगी घेत असतील असं मला नाही वाटत. इकडं पाठीमाग आवाज जरी आला तरी त्याच वेळेला तुमची मान अशी हाताने धरून वळवावी लागते ना. इंद्रिय फार परवानगी घेत नसतील मला, पण बुद्धीला मात्र मनाला सांगावं लागत असेल पुन्हा पुन्हा की हा विचार कर, याचा शोध, याला बघ. त्या गोष्टीसाठी काहीतरी करावं लागेल तुला. म्हणून त्याला कळून घेणं महत्वाचं आहे. नारद हेच सांगतात, वसुदेवा तुम्ही ज्याला ब्रह्म म्हणतात तोच श्रीकृष्ण परमात्मा ब्रह्म आहे महाराज. ते हे ब्रह्म विटेवरी, तो परब्रह्म आहे. उद्धवजी त्यांना कळतं महाराज की आज परमात्माच्या परिवाराला शाप झालेला. आणि उद्धवजी
त्याच वेळेला परमात्म्याकडे येतात. नारायणा मी ऐकलंय. परमात्मानं सांगितलं, हो उद्धवा, परिवाराला शाप झाला, आता हा परिवार समाप्त होणार आहे. उद्धवाने विचारलं, नारायणा मग माझं कसं होणार? लक्षात ठेवा महाराज, आपलं कसं होणार असं कधीच म्हणू नका. वाक्य नीट ऐका. माझं कसं होईल असं कधीच म्हणू नये. का सांगा ना? माझं कसं होईल असं कधीच म्हणू नये. का? बरोबर आहे, तुझं कसं व्हायचं ते ठरलेलंच आहे ना मरेपर्यंत. आता म्हणतो कशाला? आपलं कसं होणार आहे हे फक्त उद्या कसं होणार आहे माहीत नाही म्हणून आपलं फक्त विचार आहे. तर काय, उद्या असं होईल का, परवा तसं होईल का, महिन्यानं असं होईल का? तुझं कसं व्हायचंय ते आला तर तुला ठरलेलं आहे. आता एवढं काम करायचं असेल तर समोरच्याचं कसं होईल याचं चिंतन कर, जगाचं कसं होईल याचं चिंतन कर. याचं नाव साधू. बुडत हे जन किती सांगू तरी, दुसऱ्याचं कसं होईल याच्याबद्दल जर तुम्ही थोडी संवेदना मानली ना तर कुठंतरी आपलं अंतःकरण पवित्र बनेल. आता माझं कसं होईल म्हणत बसू नको. परमात्मानं उद्धवाला सांगितलं, उद्धवा अरे जगाची प्रवृत्ती आहे मला. एक महाभारतात श्लोक आलेला आहे मला, जानामे धर्म नचमे प्रवृत्ती, जानामे अधर्म नचमे निवृत्ती. धर्म कळतो का कळत नाही? जानामे धर्म, धर्म सगळ्याला कळतो महाराज. महाभारतकार सांगतात नचमे प्रवृत्ती, धर्म कळतो पण माणसं प्रवृत्त होत नाही. बरं अधर्म कळत नाही का माणसाला? अधर्मही कळतो पण नचमे निवृत्ती, पाप कळतं पण माणसं सोडत नाहीत, पुण्य कळतं पण माणसं करत नाही.